सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज दुपारी 3:30 वाजता 3:30 पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये प्रति हेक्टरी. राहिलेल्या शेतकऱ्यांना 2024 आणि 25चा वाटप इथं सुरू. सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो. तर आता अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. तर आज दुपारी 3:30 3:30 वाजता पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये नागपूर, नाशिक, जळगाव, अमरावती. तर आता खाली सुद्धा जिल्ह्यात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात इथं पैसे इथं मिळणार आहे, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे कोणाला पीक विमा इथं मिळणार आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म इथं भरलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरलेला नसेल, तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही. ज्यांच्या भागामध्ये पिकाचे नुकसान नोंद गेलेले आहे, म्हणजे आता तुमच्या शेतामधील जी काही पिकाची नोंद केलेली असेल, जी की सातबाऱ्यावर, तर आता अशा शेतकरी बांधवांनाच इथं पैसे मिळणार आहे. सर्वे कंप्लीट झालेला आहे, म्हणजे तुमच्या शेतामधील जे काही सर्वे झालेले आहेत, तर त्या सर्वेमध्ये तुमचा सर्वे इथे झालेला आहे, सर्व कंप्लीट. आधार लिंक खाते आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जाणार आहे. तर आता रक्कम किती मिळते ते आपण इथं थोडक्यात जाणून घेऊ. कमी जर नुकसान असेल तर यामध्ये 4 ते 8,000, किती 4 ते 8,000 रुपये मिनिमम, कमी जर नुकसान असेल तर. त्याचप्रमाणे यामध्ये मध्यम जर असेल तर मिळणार आहे 8, किती 8 ते 12,000 रुपये, 12,000 रुपये. त्याचप्रमाणे पूर्ण जर नुकसान असेल तर यामध्ये 12 ते 17,000 रुपये, किती 12 ते 17,000 रुपये याप्रमाणे. तर आता याप्रमाणे भरपाई इथं शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. तर आता जास्त जे काही आहे तर 2 हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे इथं. तर वाटप प्रक्रिया कशी चालते, यामध्ये नुकसान सर्वे, म्हणजे तुमच्या शेतामधील जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा सर्वे केला जातो, शासनाकडे अहवाल पाठवला जातो, मंजुरी प्रक्रिया, यानंतर पीक विमा कंपनीकडून निधी वितरित केला जातो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम जिल्हा आहे ते आपला नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नाशिक, जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर किती होत आहे, 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. जळगाव झाल्याच्या नंतर इथं पेंडिंगसुद्धा जिल्हा आहे, यामध्ये जालना, बीड, परभणी आणि धुळे. तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर आता जी की प्रक्रिया आहे सुरू आहे, म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहे, मंजुरी मिळायची राहिलेली आहे. तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जाणार आहे. यानंतर अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, पालघर, ठाणे, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, पालघर, ठाणे. त्यानंतर सर्वे बाकी व्हायचे राहिलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. किती लागणार आहे, 15 ते 30 दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि यवतमाळ अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. याचप्रमाणे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, वाटप सुरू असलेल्या जे काही 3 ते 7 दिवसात इथं पैसे जमा होतील. प्रक्रिया ज्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये 15 ते 30 दिवस लागेल. तर आता ज्या जिल्ह्यातील सर्वे कंप्लीट व्हायचे राहिलेले असेल तर यांना 1 महिना लागू शकतो सरासरी. यानंतर विदर्भामध्ये जे आहे 2,500 कोटी रुपये इथं आलेले आहे. मराठवाड्यांमध्ये 3,000 कोटी, उत्तर महाराष्ट्रामध्ये 1,800 कोटी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1,200 कोटी आणि कोकणमध्ये 400 कोटी. तर याप्रमाणे निधी इथं आलेला आहे, जे की आपल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांसाठी हा जो निधी आहे ते अशा पद्धतीने इथं आलेला आहे. तर आता दोन्ही हंगामातील पीक विमा मिळणार का, त्याचप्रमाणे पीक विमा मिळणार नाही. तर आता पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे, पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे, आधार लिंक आणि KYC. तर आता तुमच्या गावातील पंचनामे जर झालेले असेल तरच तुम्हाला पैसे इथं येणार आहेत. आता ज्यांचे सर्वे कंप्लीट झालेले आहेत तर अशांना
7 ते 15 दिवसात इथं येणार आहे. मंजुरी ज्यांची आहे तर यांना 15 ते 30 दिवस, पीक विमा कंपनी प्रक्रिया 7 ते 20 दिवस आणि डी-बी-टी 2 ते 5 दिवस. तर याप्रमाणे पैसे लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे. तर आता 15 ते 30 दिवस ही रक्कम प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत दिली जाते. तर आता 2024 आणि 25 ज्याने पीक विमा भरलेला होता, ज्यांचं शेतामध्ये नुकसान झालेलं आहे, तर अशांना भरपाई इथं येत आहे. कोणाला मिळणार आहे यामध्ये? तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, सर्वे त्यांच्या शेतामधील झालेला आहे, यादीमध्ये त्यांचं नाव आहे. यानंतर आजपासून वाटप सुरू, 17,000 रुपये प्रति हेक्टरी 2024 आणि 25. टप्प्याटप्प्याने सर्वांनाच पैसे इथं येणार आहे. असं नाही की आज तुम्हाला आले तर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याला पैसे इथं आले पण तुम्हाला आलेले नाही. त्याचप्रमाणे ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर हे तुम्हाला गुगलवरती टाकायचं आहे. तर अशा प्रकारची लिंक येईल. पहिल्या लिंकवरती क्लिक करा. त्याचप्रमाणे तक्रार पर्यायावरती क्लिक करा. तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका, तुमचा जिल्हा टाका, पिकाचा जे की पिकाची माहिती भरा. यानंतर अर्ज क्रमांक टाका आणि तक्रार लिहा. उदाहरणार्थ पैसे जमा झालेले नाहीत आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे आता तुम्हाला कंप्लेंट आय डी तुमच्याकडे ठेवायची आहे. आता पीक विमा कंपनी जे काही हेल्पलाईन नंबर आहे, तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. पीक विमा कंपनी हेल्पलाईन, त्यामध्ये पॉलिसी नंबर, आधार नंबर, गावाची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. त्याचप्रमाणे ऑफलाईन तक्रार कशी करायची आहे, तर तालुका कृषी अधिकारी किंवा पीक विमा प्रतिनिधी असं तुम्हाला लिहायचं आहे. तुमचा तालुका लिहा. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत ही तक्रार आहे. यानंतर खाली यायचं आहे. तर आता यामध्ये तुमचं नाव लिहा, संपूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा, सन 2024-25 इथं येईल. तुमचा अर्ज क्रमांक टाका, पीक विमा फॉर्म भरल्याच्या पावतीवर राहील. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहा, मोबाईल नंबर, दिनांक आणि साईन करा. यानंतर तक्रार केल्याच्या नंतर 7 ते 15 दिवस इथं तपास केला जातो. त्याचप्रमाणे पात्र असल्यास रक्कम जमा केली जाते. काही प्रकरणामध्ये कागदपत्र पूर्ण मागवले जातात. अर्ज कुठे करायचा आहे, तर यामध्ये पीक विमा शाखा, जिथं पीक विमा प्रतिनिधी असते, तर तिथं तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तर आता हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते पीक विमा सेंटर, तर तिथं नोंदवा. तर 14447 ते हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही राहिलेला पीक विमा मिळवू शकता. तर लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.